लेट्स प्ले थोडं थांबलो होतो आपण काही उकरीच्या कंपाऊंडला लोकेशन थोडं मॅपला गुगल मॅपला पण ते गुगलला तुम्ही मेल करा आणि थोडं लोकेशन चेंजेस करून घेतलं पाहिजे. मोहिते साहेब तुम्ही जरा करा ते कोच आणि मॅचला पुन्हा एकदा चालू होतं भाई. कधी कधी गुगल पण चुकतं, मॅपने पण कधी कधी चुकीचं होतंय, पण हरकत नाही भाई. पण तुम्ही टायमिंग वर पोहोचा थोडं मॅच वरती. सिंगलने तिकडे रन चालू ठेवलंय. बॉलर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सूरज लेग स्टिकच्या बाहेर. सुजित स्ट्राईक एंडला बॅटर आहेत, नॉन स्ट्राईक एंडला इम्रान पण जोगेश्वरीची क्रीडा स्पर्धा इम्रानने पण गाजवली. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा चांगली पिचिंग, पण वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. मगाशी जर श्री गणेश घाटकोपर टीम मॅच का हरली असेल तर एक्स्ट्रा रन्स आणि मिसफील्ड. या बॉलवर स्वीप करत होते तिकडे. चार रन. यानंतर 3 टीम मध्ये चिठ्ठी उडवल्या जातील. बॉलर पुन्हा एकदा सूरज. या बॉलर पण लेग स्टिकला एक चांगली पिचिंग, पण तेवढाच फटका दमदार होता. सुजित मात्र तिकडे कॅरम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून भिंतीला बॉल लागून आतमध्ये थोडे फिल्डर डबल माइंड होतील. रॉयल ट्रॉफीचा आज पहिलं वर्ष. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, 12 टीम, त्यातल्या 6 टीम स्टेशन वाईज, त्यातल्या 6 टीम खुल्या गटातील. रॉयल ट्रॉफी संपूर्ण रॉयल फॅमिलीने हे ऑर्गनाइज केलंय. आमचे मोहिते पण अगदी लक्ष लावून आहेत सर्व गोष्टींवरती. कुरीच्या कंपाऊंडचे सर्व प्लेयर्स. या बॉलवर तिकडे डबल माइंड झाले, पण वेल स्टॉप. चांगला बॉल अडवला. सहा रन झाले धावफलकावरती. या बॉलवर पण कव्हरला एक चांगला ड्राईव्ह तिकडे. 1 रन कंप्लीट केले. तिकडे धावपळ चालू आहे आणि मोय मोय कुठेतरी मिसफील्ड झाल्या, बट रन थोडं वरती जाताना पाहिलं गेल्यात. मॅच चालू करायची आहे. नऊ रन झालेत बॉलिंग साठी. विनोद यादवच्या हातामध्ये बॉल दिला. विनोदला पण माहिती आहे पहिल्या ओव्हर मध्ये रन्स थोडे जास्त आलेत, 9 रन झालेत, बट या ओव्हर मध्ये आपल्याला थोडं थांबवणं गरजेचं आहे. या बॉलवर एक चांगला लेग ब्रेक विनोदचा, क्लासिकल. प्रॉपर टायमिंग केला आणि तिकडे चांगला बॉल कट केला.
सकाळी आशिष गिरीनी पण एक चांगला लेग ब्रेक टाकला आणि विनोदने पण इकडे एक चांगला लेग ब्रेक फिरवलाय. आज खुल्या गटातून पण खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. संपूर्ण मुंबई अशी साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला पण क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. एबी इंटरनेट सर्व्हिस, महाडी कलेक्शन, त्याचबरोबर रॉयल फ्रेंड्स, ती सर्व रॉयल फॅमिली आहे आणि त्यांचे सर्व मित्र जे रॉयल क्रिकेट टीम सोबत नेहमीच राहिलेत. आमचे कृष्णा पटकरे, आमचे मामा, ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज प्रोव्हाइड केलेत. त्यानंतर सुहास मोर्डेकर, ज्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केले. त्यानंतर आमचे प्रतीक पेडणेकर, विकी कदम, मॅन्युअल डिसोजा, प्रणित कुळे आणि सर्व रॉयल फॅमिली जी गेले कित्येक वर्ष खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळतायत, खेळणाऱ्यांना सपोर्ट करणारे. त्यानंतर सर्व आमचे स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला रॉयल फॅमिलीच्या मध्ये ते पण उभे राहिलेत. एसपी स्पोर्ट्सनी पण आम्हाला जे सहकार्य केले. त्यानंतर वी स्पोर्ट्स, अमित पांचाल, महाडी कलेक्शन, संतोष माडिक, सर्व जे अंडरआर्म क्रिकेट रॉयल फॅमिलीला ज्यांनी सपोर्ट केले त्यांचे आज आम्ही नक्कीच इकडे आभार मानू. ज्यांनी आमच्या या टुर्नामेंटला पहिल्या वर्षामध्ये आम्हाला प्रोत्साहित केले. येणाऱ्या काही वर्षात अशी क्रीडा स्पर्धा अजून एक चांगल्या स्तरावर जाईल. त्या बॉलवर एक चांगला फटका आणि तिकडे चांगली फिल्डिंग. मनोजने दोन्ही बॉल चांगले अडवले. लेफ्ट पण मागून बोलतोय की भाई याचं लक आहे. दोन्ही बॉल का अडवले त्याने, क्लास. मनोज बोलतो मी अडवले भाऊ, बॉल आतमध्ये त्याने ठेवली, बॉल पकडायला नाही गेला, बाउंड्री तर वाचवली ना भाऊ, हे इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर एक चांगला फटका इम्रानचा, प्रॉपर टायमिंग आणि स्कोर 16 रन झालेत. इम्रान, लड्डू, दिवाळी पण जवळ येते, सो भाई लड्डू चाहिए और KP9 प्रिया एंटरप्राइजेस में लड्डू चाहिए. लास्ट वीक जोगेश्वरीला पण चांगला परफॉर्मन्स केला होता. प्लेयर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, खूप चांगली कामगिरी केली होती तिकडे. 2 ओव्हर संपल्या, 16 रन, म्हणजे या ओव्हर मध्ये 7 रन आल्या. प्रिया एंटरप्राइजेस KP9 भांडूप संघाने बॉलर अमित, या बॉलवर आपण पाहिलं तर लेग चांगला स्पिन पाहायला गेला अमित पांचाळचा. अमित पांचाळ पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि वी स्पोर्ट्स एक त्यांची चांगली स्पोर्ट्स त्यांनी पण चालू केलंय. त्याचबरोबर टर्फ क्रिकेट पण अमित पांचाळ खूप चांगलं त्या परिसरात खेळताना पाहिलं गेले. डॉट पहिला चाललाय, तिसरी ओव्हर चालू आहे आणि बॅटर तिकडे कुठेतरी मैदानाच्या बाहेर जाताना पाहिला गेला. बॉलर अमित पांचाळ स्वतः स्ट्राइक एंडला बॅटर न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एंडला अक्षय, स्ट्राइक एंडला इम्रान. बॉलर अमित पांचाळ, या बॉलवर पर अमित पांचाळ ने चांगला बॉल. इमरान भाई को थोड़ा फिटनेस रखना भाई जरूरी है, थोड़ा रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर लेजी है. रन क्विक रन कंप्लीट करना जरूरी है. अंडरआर्म क्रिकेट में वो बहुत मैटर करता है अपना फिटनेस. जब एक अच्छा लेवल पे अपन क्रिकेट खेलते हैं तो भाई
बहुत बैटर कर रहा है इस बार, एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर, पैडल स्विप, वहां पर सिंगल रन। इकडे पण आपण पाहिलं तर बॅटची यूज घेतली गेली आणि रन्स तिकडे बॉल थोडे पिंगरी घेतली। ट्वेंटी 20 रन झाली धाव फलकावरती। बॉलर शैलेश, शेवटची ओव्हर आहे आणि स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय। फ्लिक केला तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल केला गेला, बट 21 शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तरी शेवटच्या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रन्स पाहायला मिळतात। या बॉलवर पण एक चांगला फटका समोर आणि तिकडे मिसफील्ड, बॉल डायरेक्ट फ्री वे वरून पनवेलला। इट्स अ 4 रन स्कोर झालाय 25। थोडी मिसफील्ड झाली, बट ग्राफ पूर्ण वरती गेला आणि जशी बाउंड्री गेली नितीन राणे पण थोडं खुश झाले, भाऊ बाउंड्री आली, इम्पॉर्टंट होती, मग ती कशी पण येऊ दे। या बॉलवर पण समोर टॅप केले गेले, तिकडे रन्स सिंगलने पुढे जाईल। बॉलर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शैलेश, या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे बॅटर आउट, OUT। चांगला टॅप केला गेला, रन मात्र तिकडे सिंगल मिळेल।
चला मॅच चालू करा, फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. 30चं टार्गेट आहे. हॅलो, प्लीज फिल्डिंग लावून घ्या, कारण की आपण अगोदरच थोडा उशीर केलाय, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा, की अजून खूप मॅचेस बाकी आहेत. प्लीज. चला प्लीज चालू करा मॅच.
चला मॅच चालू करूया. 24 बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. 30-30 टार्गेट आहे. चोवीस बॉल 30. स्ट्राइक एंडला बॅटर प्रयाग, नॉन स्ट्राइक एंडला विनोद, बॉलर इम्रान. पहिल्याच बॉल फ्लिक केल्या गेल्या, बट अवधूत थोडे तिकडे डबल माइंड झाले आणि सिंगलने खातं ओपन केलं गेले टीम मंच 11 मालाड. या बॉलवर पण इम्रानने पण कमबॅक केलं गेलं, थांबवलं मात्र विनोदला. एक छोटं टार्गेट आहे, एका दुसरी बाउंड्री कधी येऊ शकते, त्यामुळे हे टार्गेट हलक्यात घेऊन चालणार नाहीये. बॅटरला पण थोडं कष्ट आहे. या बॉलवर पण फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होते, बट तिकडे आपण पाहिलं तर लेग बाय शोर मध्ये रन सिंगल मिळेल. सर्व या क्रीडा स्पर्धेसाठी, रॉयल ट्रॉफीसाठी सर्व रॉयल चेंबूर टीमचे सर्व मित्रपरिवार, रॉयल क्रिकेट टीम अँड फॅमिली ऑल ओव्हर्सने सर्व आम्हाला सहकार्य केले. सर्वांचं मनापासून आभार आहे. प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. या बॉलवर बीट केलं इम्रानने आणि प्रयागला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. OUT आउट. नितीनने एक चांगलं तिकडे मागे आपलं एफर्ट्स दाखवले. प्रिया एंटरप्राइजेस KP9 भांडूप त्यांच्या विरुद्ध 111 मालाड अशी मॅच चालू आहे. बघत कुठली टीम जिंकून क्वालिफाय होईल टॉप 3 साठी. त्यानंतर चिठ्ठी उडवली जाईल. विश स्पोर्ट्स अमित पांचारेड्डी पण आम्हाला जे बॅट्स प्रोव्हाइड केले आहेत, 2 प्लेयर ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅटर साठी. SP स्पोर्ट्स प्रथमेश सकपाळ यांचा पण आम्हाला सहकार्य राहिले. माडिक कलेक्शन संतोष माडिक, श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील, पराग पाटील, सर्व मित्र परिवार. त्याचबरोबर पुन्हा एकदा लेग बाय शोर मध्ये रन सिंगल, न्यू बॅटर अमित पांचाळ. या बॉलवर टॅप खेळला गेला, एक चांगला फटका, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. मला असं वाटतंय फिल्डर व्हॉलीबॉल पण चांगला खेळतो. काय स्मॅश केलं, जम्प केलं तिकडे. अनिकेतने एक चांगला बॉल अडवला. वेल स्टॉप अनिकेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अनिकेत स्वतः येतात आणि 4 रन फक्त पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केले गेले. 18 बॉल मध्ये 26 रनची गरज होती. इथे मात्र वाईट बॉल. या बॉलवर मात्र पॉवरफुल विनोद, प्रॉपर बाउंड्री. प्रॉपर टॅप खेळलं आणि विनोदच्या ह्याच्या अगोदर थोडा फटका फसला होता, अनिकेतने अडवला होता, बट अनिकेतवरच हल्ला बॉल केला. प्रॉपर टॅप खेळत असताना बॅकफुटला आले आणि या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर तिकडे चांगली पिचिंग. डॉट बॉल. इकडे पण फ्लिक केले गेले आणि रन
सिंगल. इकडे पण आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. बॉलिंग साठी अनिकेत पुन्हा एकदा. या बॉलवर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. आणि एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत कारण की मॅच कुठेतरी छोटं टार्गेट आहे. त्यामुळे अनिकेतला मात्र चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. विनोद पण एक दमदार बॅटिंग करतायत. बॅटर अमित पांचाळ वेगळी पद्धत त्यांची बॅट पकडण्याची. पण या बॉलवर स्टेप आउट झाले. चांगली फिल्डिंग आणि रन सिंगल मिळेल. या बॉलवर फ्लिक केला गेला आणि तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल. चांगला बॉल अडवला. बॉलर आकाश. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग साठी आपण पाहिलं तर या बॉलवर पण पुढे चांगला फटका विनोदचा. दमदार फटका. हाईट पण चांगले. प्रॉपर टॅप केलं आणि इट्स अ 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं. दोन्ही बाउंड्रीज त्याच झोनला खेळले. खूप चांगले फटके पाहिले गेले आणि त्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा रन विथ 4 स्कोर झाला तिकडे. विक्रम खराडे आपलं पण स्वागत आहे रॉयल टीम साठी. ते पण रॉयल फॅमिली साठी नेहमीच खूप वर्षापासून रॉयल राहिलेत, लॉयल राहिलेत. या बॉलवर फ्लिक केला गेला आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन. त्या झोनला फिल्डिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे बॉल थोडा बाउन्स झाला आणि निघून गेला मागे. 4 धावा.
23 रन झालेत. या बॉलवर पुन्हा एकदा चांगला फटका आणि मॅच जवळपास मात्र इथे आपल्या नावावर अर्धी खेचले विनोदने. 27 ओके, एका धावेची गरज आहे. आणि इट्स आउट. आणि या बॉलवर मॅच जिंकले टीम मंच 11 मालाड. प्लेयर ऑफ द मॅच विनोद यादव. विनोद, आपण यायचं प्लेयर ऑफ द मॅच साठी आणि सतीश चव्हाण यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेयर ऑफ द मॅच ची टी शर्ट आपण द्यायची आहे.